अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून कचरा संकलनासाठी महापालिकेच्या 80 घंटा गाड्या आता उपलब्ध झाल्यात। देशामध्ये इंदोर हे स्वच्छ शहर म्हणून ओळखले जात असून आपलं शहर देखील स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करू, यासाठी नागरिकांच्या सहकार्याची खरी गरज आहे। अहिल्यानगर शहरात गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याची समस्या निर्माण झाली होती। आता मात्र शहरात महापालिकेच्या माध्यमातून 80 घंटा गाड्या धावणार आहे। नागरिकांनी आपला कचरा घंटा गाडीतच टाकावा। मुंबईत ज्याप्रमाणे रस्ता काँक्रिटीकरणाची कामे झाली आहे त्याचनुसार आपल्या शहरात देखील सुरू आहे। काही संस्थांच्या माध्यमातून चौक सुशोभीकरणाचं कामही सुरू आहे। हायजीन फर्स्टच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना हॉटेल हातगाड्यांच्या माध्यमातून स्वच्छ अन्न मिळावं यासाठी जनजागृतीचं काम केले जाते। संस्थापिका वैशाली गांधी यांच्या हस्ते घंटागाड्या कचरा संकलनाचा शुभारंभ संपन्न झाला असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क येथे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून महापालिकेच्या वतीनं 80 घंटागाड्या कचरा संकलन कामाचा शुभारंभ हायजीन फर्स्टच्या संस्थापिका वैशाली गांधी यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, संजय शेंडगे, उपायुक्त संतोष टेंगळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, अनिल बोरुडे, दीपक सूळ, स्थायी समिती माजी चेअरमन किशोर डागवाले, मनोज कोतकर, कुमारसिंह वाकळे, अविनाश घुले, माजी नगरसेवक संजय चोपडा, रेश्मा आठरे, लता शेळके, निखिल वारे, सचिन जाधव, शिवाजी चव्हाण, धनंजय जाधव, संभाजी पवार, बाळासाहेब पवार, अजिंक्य बोरकर, प्रकाश भागानगरे, विनीत पौल बुद्धे, रामदास अंधळे, अमोल गाडे, प्राध्यापक माणिकराव विधाते, हनुमंत कातोरे, विजय गव्हाडे, सचिन शिंदे, अरविंद शिंदे, अजय चितळे, मनोज साठे, दत्ता मुदगल, युवराज शिंदे, विपुल शेटिया, ज्ञानदेव पांडुळे, दगडूमामा पवार, संजय ढोणे, सुनील त्रिंबके, सतीश शिंदे, महेश लोंढे, महेश तवले, अभिजित बोरुडे, जितू गंभीर, वैभव ढाकणे, वैभव वाघ, शंभू गिरवले, सुनील कोतकर, महेंद्र कांबळे, संतोष ढाकणे, सारंग पंधाडे, रणजित सत्रे, जालिंदर कोतकर, सुमित लोंढे, नितीन शेलार, प्रदीप परदेशी, सुरेश बनसोडे, अतुल जाधव, गोरख पडोळे, दीपक खेडकर, अमित खामकर, टिनू भंडारी, प्रशांत बेल्हेकर, सोनू घेबुड, सुजय मोहिते, अशोक साबळे आदींसह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बोलताना यशवंत डांगे म्हणाले की शहरातील कचरा संकलन करण्यासाठी स्वयंभू ट्रान्सपोर्ट ही एजन्सी नव्यानं नेमली असून 80 घंटा गाड्या घरोघरी जाऊन कचऱ्याचं संकलन करणार आहे। याचबरोबर घंटा गाडी आपल्या घरी नाही आली तर हेल्पलाईनवर फोन करावा, तातडीनं तेथे घंटा गाडी उपलब्ध होईल। तर देशातील स्वच्छतेच्या स्पर्धेत ड वर्ग महापालिका क्षेत्रात अहिल्यानगर महानगरपालिकेचा देशात 5वा क्रमांक आलाय। हाच क्रमांक 1 पर्यंत घेऊन जायचा आहे। तरी नगर शहरातील प्रत्येक नागरिकाने आपला कचरा घंटागाडीतच टाकावा असं आवाहन करण्यात आलं। तर वैशाली गांधी म्हणाल्या की हायजीन फर्स्ट या संस्थेच्या माध्यमातून हायजीन सिटी बनवण्याचं काम सुरू आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आपलं शहर स्वच्छ राहावं यासाठी 80 घंटा गाड्या उपलब्ध झाल्या। तरी शहरातील नागरिकांनी आपलं घर ज्याप्रमाणे आपण स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपला परिसर व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं त्या म्हणाल्या। तर मनोज कोतकर म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली होती, ती सोडवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी प्रयत्न केले असल्यामुळेच 80 घंटा गाड्या उपलब्ध झाल्या। आता कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला जाईल असं ते म्हणाले। अहिल्यानगर शहरातील काही नागरिक घंटागाडी येऊन देखील रस्त्यावर नालीत कचरा टाकण्याचं काम करतायत। तर बांधकाम साहित्य सर्वत्र पडलेलं दिसतं, त्यामुळे गटारी बंद झाल्या। मनपाने आतापर्यंत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कुठलीच कारवाई केली नाही। यापुढील काळात जो कोणी रस्त्यावर कचरा टाकेल त्याच्यावर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई मनपा प्रशासनानं करावी। उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना जर काम करायचं नसेल तर त्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावे। त्यांनी देखील शहरात फिरून काम केलं पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पुढाकारातनं गेल्या काही महिन्यांमध्ये कचऱ्याचा प्रश्न, कचरा संकलनचा प्रश्न हा अगदी एक मोठी समस्या म्हणून काही महिन्यांपूर्वी आपल्याला भेडसोत होती। महानगरपालिकेच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या मदतीनं राज्य सरकारमधील मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील, लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री सन्मान्य शिंदे साहेब असतील, या सर्वांच्या पुढाकारातनं आज महानगरपालिकेचा एक नवीन कचरा संकलनाचा एक चांगल्या प्रकारे आज मार्ग हा निर्माण झालेला आहे। त्याच्या जवळपास
75 ते 80 गाड्या, अंदाजे 75 ते 80 गाड्या आज शहरामध्ये कचरा संकलन करता दाखल झालेल्या आहेत। आणि म्हणून या कचरा संकलनाचा आजचा शुभारंभ आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये जे सातत्याने गेल्या 15 वर्षापासून हायजीन फर्स्ट ही एक वेगळी संकल्पना, म्हणजे प्रत्येक खाजगी हॉटेल असेल किंवा कुठलाही चौपाट्या असतील, जिथं जिथं खाद्यपदार्थ असतील तिथं कुठतरी जनजागृती हायजीन फर्स्टची। हायजीन फर्स्ट म्हणजे एक प्रत्येक ठिकाणी जर चांगलं सफाई असेल, साफसफाई असेल तर आपण कुठल्याही आजारापासून लांब राहू शकतो। म्हणजे कुठल्याही आपल्याला जे आजार, जसं ऋतू बदलल्यानंतर अनेक वेगवेगळे आजार आपल्याला व्हायरलचे आजार भेडसावतात, तर त्या आजारांपासून आपण दूर राहू शकतो असं काम करणाऱ्या हायजीन फर्स्टच्या संस्थापिका वैशाली भाभी गांधी यांच्या पुढाकारातून आज तो शुभारंभ त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडलेला आहे। आणि महानगरपालिकेचे सर्वच, मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील, अध्यक्ष असतील, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील, अध्यक्ष असतील, किंवा त्याच प्रकारे शिवसेनेचे सर्व मान्यवर महिला भगिनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत। आणि महानगरपालिका दृष्टिकोनातून आमचा सर्वांचा संकल्प आहे, एवढे जिथं आलेले आहेत सर्वांचा संकल्प आहे, जसं आम्ही गेल्या काही वर्षांपासून काम करतोय की आपल्याला जसं भारतामध्ये सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून जी एक वेगळी प्रतिमा इंदोरची आहे, मध्य प्रदेश मधल्या इंदोर शहराची आहे, पण आपला देखील प्रयत्न असला पाहिजे की इंदोरच्या दृष्टिकोनातून आपलं काम असलं पाहिजे। आज आपण पाहतो की नवी मुंबईच्या धर्तीवरती आपल्याकडे कॉन्क्रीट करण्याचा जाळा निर्माण होतोय, काही खासगी व्यावसायिकांच्या माध्यमातून चौक सुशोभीकरणाचं काम हाती घेतलं जातंय। तर तशा प्रकारे आता आपल्याला जर कुठली संकल्पना घ्यायची असेल तर इंदोरच्या धर्तीनं, जसं इंदोरमध्ये आमची महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती असणार आहे की इंदोरमध्ये जर कचरा टाकला, कुठं चॉकलेटचं कागद जरी टाकला, कुणी कागद जरी टाकला तर सीसीटीव्ही फुटेज आहे आणि त्याला हजाराचा दंड केला जातो व्यक्तीला। पण महानगरपालिकेचे आयुक्त किंवा त्यांच्या खालचे जे उपायुक्त याची जी जबाबदारी आहे ते कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाही। आज पाऊस जरी झाला तर त्यांच्याकडे लक्ष नसतं। आणि म्हणून हे सगळ्या लोकांनी कुठेतरी बारकाव याच्यामध्ये उपायुक्ताच्या दर्जाने लोकांनी याच्यावर लक्ष द्यावं। कुठं कचरा टाकत असेल तर आतापर्यंत मागच्या 16-17 वर्षामध्ये कोणाला दंड सुद्धा झालेला नाही। आज बांधकामाचं मटेरियल रस्त्यावर पडलेलं असतं, त्याने नाल्या तुंबतात, स्ट्रॉम वॉटरच्या लाईन झाल्यात त्या बंद झालेल्या आहेत, पण उपायुक्त जे लोकांवरती जबाबदारी आहे ते लोक याच्यामध्ये कुठेही आपल्याला गांभीर्याने दिसत नाही। त्यामुळे ह्या लोकांना उपायुक्ताचा देखील जर प्रस्ताव जर काम करण्यात इच्छुक नसतील साहेब, तर ह्या लोकांचा प्रस्ताव तुम्ही शासनाकडे पाठवा, यांना शासनाचा फुकट पगार देऊ नये। कारण की आज आम्ही नगरसेवक, तुम्ही जर पाहिलं तर तुमच्याकडून काय अडचण झालेली होती, तुमच्याकडून म्हणजे तुमच्याकडून नाही पण कॉन्ट्रॅक्टरकडून अडचण झाली, पण आमचे नगरसेवक गप्प बसले नाही, हे सगळे स्वतःच्या स्वखर्चाने गाड्या लावल्या, स्वखर्चाने त्यांनी कचरा उचलला आणि एक दिवस नाही जवळपास महिना ट्रॅक्टर लावले। पण तुमचे जे काही काम करण्यास इच्छुक नाहीत त्यांना तुम्ही इथे ठेवू नका। याचा विनाकारण रोष जनतेचा, हे सगळे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावरती येतो, पण तरी देखील या लोकांनी कुठल्याही प्रकारची पर्वा न करता स्वतः ट्रॅक्टर लावून, स्वतः जेसीबी लावून ही साफसफाईची मोहीम हाती घेतली आणि दिवाळीच्या पूर्वी बऱ्यापैकी मदत आपल्या महानगरपालिकेच्या यंत्रणेने केलेली आहे। त्यामुळे आजचा नवीन या ज्या गाड्या आल्यात, जी काही पूर्वीची काम करणारी कंपनी होती त्यांनी बारकाईने लक्ष द्यावं, या गाड्या वाढवल्यात, त्या सकाळच्या टायमिंगला ठेवल्यात। आणि आमची आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून विनंती राहील की आपण नागरिकांना आमच्या वतीनं बातम्या दाखवा की इंदोर सारखं शहर, इंदोर कसं आहे ह्याचा आपण आता सोशल मीडियाचा वापर आपण प्रत्येक जण करतो, पण इंदोरच्या धर्तीवरती आपल्याला प्रयत्न करायचे। नागरिक मोठी जबाबदारी आहे की आपण आता कचरा गाड्या नव्हत्या आपण कुठे टाकत होतो ठीक आहे, आता जर कचरा गाड्या आल्या आहेत आपल्या प्रत्येकाच्या वेळेप्रमाणे काय कचरा गाडी येऊ शकत नाही, पण ज्या वेळेला त्या कचरा गाडीचा आवाज येतो, घंटा गाडीचा ते सायरन वाजतो, तर आपण आपल्या घराच्या असणाऱ्या किंवा सोसायटी आहेत, सोसायटीला काही डस्टबिन करावेत, त्या त्यांना द्यावेत, वॉचमॅनला सांगावं। आपले कॉलनी असेल, एखादी गल्ली असेल, मध्यवर्ती शहर असेल, सगळ्याकडे गाड्या पोहोचतायत, जी पोहोचत नसेल तिथं आपापल्या पद्धतीने त्या लोकांशी संपर्क करावा, जेणेकरून जिथं जे काही लोकप्रतिनिधी आहेत काम करणारे त्यांच्याशी संपर्क करावा की गाडी येत नाही। पण गाडी निश्चित आता सगळ्या गाड्या जवळपास एवढ्या 75 ते 80 अंदाजे गाड्या आज दाखल झालेल्या आहेत, त्याच्या माध्यमातून काम सुरू होणार आहे। तर आपण सर्वांनी आता त्या लोकप्रतिनिधीशी संपर्क करून त्या गाड्या पोहोचण्याची खबरदारी आपण घ्यावी आणि महानगरपालिकेने सुद्धा आता याचं गांभीर्य ओळखावं। इंदोरच्या धर्तीवरती आपण जर कोणी कचरा टाकत असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि आला पण 2 नंबर अहिल्यानगरचा आजच्या परिस्थितीमध्ये आला पाहिजे आणि भविष्यामध्ये इंदोरला मागे टाकून आपण 1 नंबरवर कसं
याच्याकरता नागरिकांचं सहकार्य जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण कुणी काय करू शकत नाही. नागरिकांचं सहकार्य हे अपेक्षित आहे, त्याकरता नागरिक सहकार्य करतील एक आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जो काही सर्वजण पुढाकार घेत आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्वांनी पुढाकार घेत राहावा. सगळे नगरसेवक असतील, सामाजिक संस्था, नगरमध्ये देखील अनेक संस्था आहेत, अनेक स्वच्छता दूत शहरामध्ये नेमलेले आहेत, तर त्यांच्या माध्यमातून आपण हे सर्व कार्य पुढे घेऊन जाण्याचं काम आपण करत राहू. सभासना जो कचऱ्याचा प्रश्न अहिल्यानगर शहरामध्ये सर्वांना त्यासाठी सामोरे जावं लागत होतं, तर आज जवळजवळ 75 ते 80 गाड्या सुरू झाल्या आहेत आणि नवीन ठेकेदाराची जी जबाबदारी घेतली आहे डांगे साहेबांनी आणि आपल्या शहराचे नेहमी कार्यतत्पर असणारे आमदार साहेबांनी हा जो त्यांना सहकार्य केला आहे, जे आमचं मानस आहे भारतातील हायजीन सिटी बनवायची आहे अहमदनगर अहिल्यानगरला पहिली, तर ह्या माध्यमातून नक्कीच आमचं जे मानस आहे ते पूर्ण होईल. परंतु मी सर्व हॉटेल व्यावसायिकांना, हातगाडी व्यावसायिकांना, सर्व गृहिणींना एक आवाहन करू इच्छिते की आपण जसं आपलं घर स्वच्छ ठेवून कचरा बाहेर टाकतो, तर घंटागाडी येण्याची वाट बघून घंटागाडीमध्येच त्यांनी कचरा टाकावा आणि आपला परिसर आणि आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी ही पुढे येऊन मदत करावी, हे मी आज हायजीन फर्स्ट या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छिते. मागील 2-3 महिन्यापासून यापूर्वीचे जे ठेकेदार होते ते सक्षमतेने काम करत नसल्यामुळे कचरा संकलनाचं काम विस्कळीत झालेलं होतं. आपण नव्याने स्वयंभू ट्रान्सपोर्ट ही एजन्सी या शहरातील कचरा संकलनासाठी अपॉइंट केली आणि या संस्थेने कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी 17 घंटागाड्या नव्याने लोकार्पण करत सुरुवात केलेली आहे. एकूण आता या शहरामध्ये जवळजवळ 81 घंटागाडीद्वारे घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यात येणार आहे. माझ्या अहिल्यानगर वासियांना विनंती आहे की आपण आपल्या घरातला कचरा इतरत्र न टाकता तो घंटागाडीत दिला पाहिजे आणि घंटागाडी जर आपल्या घरी येत नसेल तर आपण हेल्पलाईनचा सुद्धा एक नंबर देतो आहोत आणि या हेल्पलाईन नंबरला आपण कॉल करावा. आपल्या घरी दुसरी सबस्टिट्यूट घंटागाडी देखील पाठवण्याची आम्ही व्यवस्था करू. निश्चितपणे मागील काही वर्षामध्ये स्वच्छतेच्या ज्या ज्या स्पर्धा होत्या त्यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेने चांगलं यश देखील मिळवलेलं आहे. मागच्या वर्षी सुद्धा झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आपण देशात ज्या ड वर्ग महापालिका आहेत त्याच्यामध्ये 5व्या क्रमांकाला होतो आणि हा आपल्याला क्रमांक पुढे 1 पर्यंत येणाऱ्या वर्षामध्ये न्यायचा आहे. माझी सर्वांना आव्हान आणि विनंती आहे की आपण अहिल्यानगर महानगरपालिकेच्या या कचरा संकलन उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. आज आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीनं गेल्या अनेक दिवसापासून बंद असणाऱ्या कचरा गाड्या आज माननीय आयुक्त डांगे साहेब यांनी सुरू केल्या आणि यासाठी कायम पाठपुरावा या शहराचे लाडके माननीय आमदार संग्रामभाई जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी होत आला आणि आज त्याला यश आलं आणि त्या गाड्यांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज आपल्या वाड्या पार्क या ठिकाणी संपन्न होत आहे. गेल्या 4-6 महिन्यापासून अनेक भागामध्ये कचऱ्याची समस्या जाणवत होती. नागरिक देखील त्या ठिकाणी समस्या सांगत होते, तर ती समस्या सुटण्याजोगी नव्हती कारण की गाड्या उपलब्ध नव्हत्या, ठेकेदाराच्या अडचणी होत्या. आज या ठिकाणी माननीय आमदार साहेबांनी त्यांच्या हाताने नारळ फोडून आयुक्त साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या, नगरसेवकांच्या आणि शहरातील नागरिकांच्या वतीनं आज या ठिकाणी कचरा गाड्या सुरू झाल्यात. आज आमच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये ज्या काही कचऱ्याचा प्रॉब्लेम होता, आज या गाड्या सुरू झाल्याने नक्कीच तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे. त्याबद्दल मी अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त डांगे साहेब, त्याचप्रमाणे शहराचे लाडके आमदार माननीय संग्रामभाई जगताप साहेब यांचे सर्वांच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.